शांती. आज आहे 1/10/2023ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 31/12/95. मुरलीचे शीर्षक आहे फरिश्ता बनून बापदादांची छत्रछाया आणि प्रेमाची अनुभूती करा. आज विश्वाला खऱ्या डायमंडप्रमाणे चमकविणारे, प्रकृतीला देखील डायमंडप्रमाणे अर्थात हिऱ्याप्रमाणे चमकविणारे, विश्वाच्या आत्म्यांमधून आपल्या डायरेक्ट मुलांना डायमंड बनविणारे, सोबतच नवीन वर्ष तसेच नवीन युग, नवीन विश्व स्थापन करणारे बाबा डायमंड बनणाऱ्या मुलांना पाहत आहेत. साकार स्वरूपामध्ये देखील बापदादांच्या समोर किती डायमंड अर्थात हिरे चमकत आहेत आणि विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये चोहो बाजूला चमकणारे डायमंड पाहत आहेत. सर्वांच्या मस्तकामध्ये चमकणारी हिऱ्या समान आत्मा किती सुंदर दिसते. समोरून चमकणारी आत्मा डायमंड आणि इतक्या संघटित रूपामध्ये चारी बाजूला डायमंडच डायमंड, हे दृश्य पाहायला किती मोहक वाटते. तर हे संघटन कोणाचे आहे? हिऱ्यांचे आहे ना? भले नंबरवार आहेत तरी देखील चमकत आहेत. चमकणाऱ्या हिऱ्यांची सभा बाबांसमोर आहे. तुम्ही देखील काय पाहत आहात? डायमंड पाहत आहात ना, की शरीर पाहत आहात? 63 जन्म शरीरालाच पाहिलेत, परंतु आता शरीरामध्ये चमकणारा हिरा दिसतो आहे का लपलेला आहे? त्यामुळे कधी दिसतो कधी लपतो. डायमंड जुबली आहे तर जुबलीमध्ये काय असते? काय सजवतात? आजकाल व्हरायटी लाईटची सजावट जास्त असते. तुम्ही लोकसुद्धा झाडांवर इथे तिथे लाईट लावता ना? ते तर एका दिवसासाठी जुबली साजरी करतील किंवा ख्रिसमस साजरा करतील अथवा कोणताही उत्सव साजरा करतील, परंतु तुम्ही काय साजरे करत आहात? डायमंड दिवस म्हणता की डायमंड वर्ष म्हणता? डायमंड वर्ष साजरे करत आहात पक्के? जर हा सर्वांचा दृढ संकल्प असेल की डायमंड वर्ष साजरे करत आहोत, तर तुमच्या मुखामध्ये गुलाबजामुन आहे, तर साजरे करणे अर्थात बनणे. तर संपूर्ण वर्ष डायमंड बनणार की थोडा थोडा डाग लागणार? बापदादा तर मुलांचा उमंग उत्साह पाहून पदमगुणा डबल मुबारक देत आहेत. आज डबल आहेत ना? एक तर नवीन वर्ष आहे आणि दुसरे डायमंड जुबली आहे. दोन्ही एकत्र आहेत. तर डायमंड वर्षामध्ये बापदादा हीच विशेषता पाहू इच्छितात की प्रत्येक मुलाला जेव्हा पाहावे, ज्याला पाहावे, तो चमकणारा डायमंडच दिसावा. मातीच्या आत असणारा डायमंड नाही, चमकणारा डायमंड. तर संपूर्ण वर्षासाठी असे डायमंड बनले आहात, कारण संकल्प तर आज करायचा आहे ना, की डायमंड बनणार देखील आणि पाहणार देखील. भले ती दुसरी आत्मा काळा कोळसा सुद्धा असेल, एकदम तमोगुणी आत्मा असेल, परंतु तुम्ही काय पाहणार? कोळसा पाहणार की हिरा पाहणार? हिरा पाहणार. अच्छा, तर तुमची दृष्टी पडल्याने त्यांचा देखील काळेपणा कमी होत जाईल. डायमंड जुबलीमध्ये हीच सेवा करायची आहे ना? अमृत वेलेपासून रात्रीपर्यंत जितक्या जणांच्या संबंध संपर्कामध्ये याल, तर डायमंड बनून डायमंड पाहायचा आहे, अर्थात हिरा बनून हिऱ्याला पाहायचे आहे. हे पक्के केले आहे का डायमंड जुबली साजरी करायची आहे, तर प्रत्येक ठिकाणी फक्त 2-3 कार्यक्रम केले आणि झाली डायमंड जुबली. असे करणार का? फंक्शन करा, निमंत्रण द्या, जागे करा, हे तर करायचेच आहे आणि करत देखील आहात, परंतु फक्त कार्यक्रम करायचे नाहीत. या डायमंड जुबलीमध्ये डायमंड बनून डायमंड पाहणे, डायमंड बनविणे हा रोजचा कार्यक्रम आहे. तर दररोजचा कार्यक्रम करणार का 2-4 दिवस, आठवडाभरच करणार?
या वर्षामध्ये बापदादांची विशेष हीच सर्व मुलांप्रती शुभ आशा म्हणा अथवा श्रेष्ठ श्रीमत म्हणा की डायमंड व्यतिरिक्त इतर काहीही बनायचे नाही. काहीही हो, डायमंडमध्ये डाग लावायचा नाही. जर कोणत्याही विघ्नाच्या अधीन झालात किंवा स्वभावाच्या अधीन झालात तर डाग लागला. विघ्ने तर आली पाहिजेत ना. विघ्न विनाशक टायटल आहे तर विघ्न येणार, तेव्हाच तर विनाश होणार. जर कोणी विजयी म्हणेल की शत्रू येता कामा नये, परंतु मी विजयी आहे तर कोणी मानेल नाही, तर विघ्ने तर येणारच. मग ती प्रकृतीकडून नाहीतर आत्म्यांकडून अथवा अनेक प्रकारच्या परिस्थितींमधून विघ्ने येणार. परंतु तुम्ही डायमंड असे शक्तिशाली आहात जे डागांचा प्रभाव पडू नये हे होऊ शकते. हे डायमंड जुबली वर्ष महान वर्ष आहे. जसे एखादा विशेष महिना साजरा करतात ना, तर हे डायमंड जुबली वर्ष महान वर्ष आहे. बापदादा या वर्षामध्ये सर्वांना चालते फिरते फरिश्ता पाहू इच्छितात. बरेच जण म्हणतात की आत्म्याला पाहण्याचा प्रयत्न तर करतो, परंतु आत्मा खूप छोटा बिंदू आहे ना, त्यामुळे शरीरच दिसते. तर बापदादा म्हणतात चला ठीक आहे, बिंदू निसटून जातो, परंतु फरिश्ता रूप तर लांबलचक शरीर आहे, ते तर बिंदू नाही आहे ना. फरिश्ता अर्थात लाईटचा आकार. तर फरिश्ता स्वरूपामध्ये स्थित होऊन प्रत्येक कर्म करा. असे नाही की फरिश्ता रूपामध्ये कर्म करू शकत नाही. करू शकता की साकार पाहिजे, कारण साकार शरीरावर अनेक जन्मांपासूनचे प्रेम आहे. तर विसरू इच्छिता परंतु विसरू शकत नाही. तर बाबा म्हणतात ठीक आहे, जर तुम्हाला शरीरालाच पाहण्याची सवय लागली आहे तर काही हरकत नाही. आता लाईटचे शरीर पहा. शरीरच हवे तर फरिश्ता देखील शरीरधारी आहे. आणि तुम्ही सर्वजण म्हणता देखील की शिवबाबा आणि ब्रह्मा बाबांवर खूप प्रेम आहे. तर प्रेमाचा अर्थ आहे समान बनणे. तर जसे ब्रह्मा बाबा फरिश्ता रूप आहेत, तसे ब्रह्मा बाबांसारखे फरिश्ता स्वरूपामध्ये स्थित होऊन प्रत्येक कर्म करा. कारण जेव्हा डायमंड जुबली साजरी करत आहात, स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाली, तर विशेष स्थापनेसाठी निमित्त शिवबाबा तर आहेत, परंतु निमित्त ब्रह्माबाबा बनले. तुम्ही देखील स्वतःला शिवकुमार आणि शिवकुमारी म्हणत नाही, ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी म्हणता. तर ब्रह्माबाबांच्या स्थापनेच्या कार्याची जुबली साजरी करत आहात. तर ज्यांची जुबली साजरी केली जाते त्यांना काय दिले जाते? गिफ्ट. तर तुम्ही सर्व गिफ्ट देणार की हे गुलाबाचे फूल आणून देणार आणि म्हणणार की दिली गिफ्ट? कोणी हत्ती आणेल, कोणी घोडा आणेल. हे गिफ्ट तर आहे मनोरंजन. हे मनोरंजन देखील छान आहे. सर्व पाहून खुश होतात. आज घोडा नाचत आहे, आज कोणी मनुष्य नाचत आहे. खेळणी पाहून खुश होतात. ते भले आणा, परंतु ब्रह्मा बाबांना मनपसंत गिफ्ट कोणती देणार? पहा, कोणालाही गिफ्ट दिली जाते तेव्हा हे पाहिले जाते की यांना काय आवडते. पाहतो की हे यांना आवडेल का नाही आवडणार. तर ब्रह्मा बाबांना काय प्रिय आहे, कोणती गिफ्ट त्यांना आवडते. बाबांची आवडती गिफ्ट आहे चालता फिरता फरिश्ता स्वरूप. तर फरिश्ता समान बना. फरिश्ता रूपामध्ये कोणतेही विघ्न तुमच्यावर प्रभाव टाकणार नाही. तुमचे संकल्प, वृत्ती, दृष्टी सर्व डबल लाईट होईल. तर गिफ्ट देण्यासाठी तयार आहात? हाजी. बघा, तुमचे बोलणे रेकॉर्डसुद्धा होत आहे. चांगली गोष्ट आहे. गोल्डन दुनियेला आणण्यासाठी फरिश्ते बनला तर जसा हिरा चमकतो तसे तुमचे फरिश्ता रूप चमकेल. हा अभ्यास चांगल्या प्रकारे करत राहा. अमृत वेलेला उठताच स्मृतीमध्ये आणा की मी कोण? फरिश्ता आहे. संकल्प तर करता आणि इच्छासुद्धा आहे. तरी देखील जेव्हा स्वतःचा रिझल्ट पाहता अथवा लिहून जरी देता तरी मेजॉरिटी म्हणतात की जेवढे पाहिजे तेवढे झाले नाही. 50% झाले, 60% झाले,
तर डायमंड जुबलीमध्ये देखील असे पर्सेंटेजमध्ये होणार का फुलमध्ये होणार? काय होणार? डबल फॉरेनर्स बोला पर्सेंटेज असणार, हो की नाही? थोडीशी मुभा द्यायची? शक्तींमध्ये पर्सेंटेज असणार? हो, उमंगाने करत नाहीत, विचार करून करतात. डबल विदेशी अथवा भारतवाले जर बिना पर्सेंटेज फुल पास झाले तर माहीत आहे ब्रह्माबाबा काय करतील? शाबासकी देतील. बस, फक्त शाबासकी देतील. आणि काय करतील? रोज तुम्हाला अमृतवेलेला आपल्या बाहूंमध्ये कवटाळून घेतील. तुम्हाला अनुभव होईल की ब्रह्माबाबांच्या बाहूंमध्ये अतिंद्रिय सुखामध्ये झुलत आहोत. मोठ्यात मोठे आलिंगन मिळेल. ब्रह्माबाबांचे मुलांवर खूप प्रेम आहे ना, तर अमृतवेलेला आलिंगन मिळेल. आणि संपूर्ण दिवसभर काय मिळेल? जसे चित्रांमध्ये दाखवतात ना, की जेव्हा वादळ आले, पाणी वाढले, तेव्हा सर्प छत्रछाया बनला. त्यांनी तर श्रीकृष्णासाठी स्थूल गोष्ट दाखवली आहे, परंतु वास्तविक ही आहे आत्मिक गोष्ट. तर जो फरिश्ता बनेल त्याच्या समोर जर कोणतीही परिस्थिती आली अथवा कोणतेही विघ्न आले तर बाबा स्वतः तुमची छत्रछाया बनतील. करून पहा, कारण बाप दादा असेच म्हणत नाहीत. अच्छा, ज्या मुलांची डायमंड जुबली आहे त्यांनी हात वर करा. आता डायमंड जुबलीवाल्यांसोबत बापदादा बोलत आहेत. तुम्ही लोकांनी 14 वर्षांमध्ये योग तपस्या केलीत, तेव्हा किती विघ्ने आली, परंतु तुम्हाला काही झाले? तर बापदादा छत्रछाया बनले ना. किती मोठ्या मोठ्या गोष्टी झाल्या. सारी दुनिया, प्रमुख, नेता, गुरुलोक सर्व अँटी झाले, अर्थात विरोधक झाले. फक्त ब्रह्माकुमारी निश्चल राहिल्या. प्रॅक्टिकलमध्ये बेगरी जीवनसुद्धा पाहिले. तपस्येच्या वेळी वेगवेगळी विघ्नेसुद्धा पाहिली. बंदुका देखील रोखल्या तर तलवारीसुद्धा उगारल्या. सर्व आले, परंतु छत्रछाया होऊन राहिले ना. काही नुकसान झाले का? जेव्हा पाकिस्तान झाले तेव्हा लोक दंगलीला घाबरून सर्व सोडून पळून गेले आणि तुमचे टेनिस कोर्ट सामानाने भरून गेले. कारण जी चांगली वस्तू वाटत होती ती सोडावी कशी? तिच्यावर प्रेम असते ना. तर जे सिंधी लोक त्यावेळी विरोधी होते ते अपशब्दसुद्धा बोलत होते आणि सामानसुद्धा दिले. ज्या चांगल्या चांगल्या वस्तू होत्या त्या हात जोडून देऊन गेले. म्हणाले की तुम्हीच यूज करा. तर दुनियावाल्यांसाठी दंगल होती आणि ब्रह्माकुमारींसाठी 5 रुपयामध्ये भाज्यांची अख्खी बैलगाडी होती. 5 रुपयांमध्ये भाज्या. तुम्ही किती आनंदाने भाज्या खात होता. तर दुनियावाले घाबरत होते आणि तुम्ही लोक नाचत होता. तर प्रॅक्टिकलमध्ये पाहिले की ब्रह्मा बाबा आणि दादा दोघांनीही छत्रछाया बनून किती सेफ्टीने स्थापनेचे कार्य केले. तर जेव्हा यांना अनुभव आहे तर काय तुम्ही अनुभव करू शकत नाही? अगोदर तुम्ही पाहिजे त्याने पाहिजे तेवढे या डायमंड वर्षामध्ये छत्रछायेचा आणि ब्रह्माबाबांच्या प्रेमाचा प्रॅक्टिकल अनुभव करू शकता. या वर्षाला हे वरदान आहे, अर्थात सहज प्राप्ती आहे. जास्त पुरुषार्थ करावा लागणार नाही. पुरुषार्थाने थकून जाताना जेव्हा कोणी पुरुषार्थ करून थकून जातो तर त्यावेळी बापदादा त्याचा चेहरा पाहतात. दयासुद्धा खूप येते. तर आता काय करणार? काय बनणार? फरिश्ता. फरिश्ता रूपामध्ये चालणे फिरणे हेच डायमंड बनणे आहे. कारण जो खूप किमती, मौल्यवान, निर्दोष हिरा असतो त्याची परख काय असते? त्याला लाईटच्या समोर ठेवा तर चमकेल आणि जेव्हा चमकतो तेव्हा त्यातून किरणे निघतात. त्यामध्ये वेगवेगळे रंग दिसू लागतात. तर जेव्हा तुम्ही रिअल डायमंड अर्थात खरा हिरा बनाल, फरिश्ता बनाल, तेव्हा तुमच्या फरिश्ता स्वरूपामधून या अष्टशक्ती दिसून येतील. जसे ते रंग किरणांच्या रूपामध्ये दिसून येतात तसे तुम्ही डायमंड अर्थात फरिश्ता रूप बना. तेव्हा चालता फिरता तुमच्याद्वारे अष्टशक्तींच्या किरणांची अनुभूती होईल. कोणाला तुमच्याकडून सहनशक्तीची फिलिंग येईल,
कोणाला तुमच्याकडून निर्णय करण्याच्या शक्तीची फिलिंग येईल, कोणाकडून कोणत्या शक्तींची फिलिंग येईल. तुम्ही जेवढा अधिक अभ्यास कराल, समजा आता उद्यापासून नवीन वर्षसुद्धा सुरू होईल आणि डायमंड जुबली देखील सुरू होईल, तर उद्यापासून अर्थात पहिला महिना जो जानेवारी आहे, त्या एका महिन्यामध्ये तुम्ही फरिश्ता रूपाचा अभ्यास कराल आणि दुसरा महिना येईल, त्यामध्ये तुमचा अभ्यास अजून वाढेल, तिसऱ्या महिन्यामध्ये आणखीन वाढेल आणि जेवढा वाढत जाईल ना, तेवढे तुमच्याद्वारे दुसऱ्यांना अनुभूती होईल. समजले? तर ही आहे ब्रह्मा बाबांची गिफ्ट. सर्वजण देणार का काही जण देणार? अच्छा, मधुबनवाले सुद्धा गिफ्ट देणार ना? मधुबनवाले तर हाजी मध्ये हुशार आहेत. ज्ञान सरोवरमध्ये देखील मुरली ऐकत आहेत. ज्ञान सरोवरवाले फरिश्ते बनणार आणि हे जे भाषांतर करत आहेत, माईकवाले, लाईटवाले, सर्वांना डबल लाईट फरिश्ता बनायचे आहे. कठीण तर वाटत नाही ना? 63 जन्म या शरीरावर प्रेम केले तर अवघड नाही वाटणार? ज्यांचा दृढ निश्चय आहे, तर निश्चयाचा विजय कधीही टळू शकत नाही. भले 5ही तत्वे अथवा आत्मे कितीही सामना करू देत, परंतु ते सामना करतील आणि तुम्ही सामावण्याच्या शक्तीने त्या सामना करण्याला सामावून घेणार, कारण निश्चय दृढ आहे. ही 60 वर्ष जी स्थापनेची चालली, यामध्ये देखील सुरुवातीपासून कमाल अर्थात अद्भुत कार्य ब्रह्मा बाबा आणि अनन्य मुलांचे झाले. कधीही निश्चय डगमगला नाही. विजय झाल्यातच जमा आहे. हेच बोल सदैव ब्रह्माबाबांचे राहिले. तर आज विशेष ब्रह्माबाबांनी सर्व मुलांना विशेष शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम दिले. जेवढे पण आहेत, भले 4 लाख असो नाहीतर 14 लाख असो, परंतु ब्रह्माबाबांच्या भुजा एवढ्या मोठ्या आहेत, जे 14 लाख सुद्धा एकाच वेळी भुजांमध्ये सामावू शकतात. म्हणून परम आत्म्याचे भक्ती मार्गामध्ये विराट रूप दाखवले आहे, ज्यामध्ये सर्वजण सामावलेले आहेत. तर सर्वजण ब्रह्माबाबांच्या भुजेमध्ये सामावलेले आहात. काहीही होऊ देत. जसे छोटा मुलगा काय करतो, जर त्याला कोणी काहीही म्हणाले किंवा काहीही झाले, तर तो आई किंवा वडिलांच्या कुशीत सामावून जाईल. असे होते ना? तर तुम्ही देखील असेच करा. मुले आहात ना, का आता मोठे झाले आहात? 100 वर्षावाला सुद्धा वडिलांसमोर तर छोटा मुलगाच आहे. तर तुम्हाला सुद्धा काहीही झाले ना, तर बस ब्रह्माबाबांच्या बाहूंमध्ये समावून जा. बस, हे तर सोपे आहे ना? अच्छा, चोहो बाजूंच्या चमकणाऱ्या खऱ्या हिऱ्यांना सदैव निश्चय आणि दृढसंकल्पाद्वारे स्वतःला खरा डायमंड बनवून इतरांना बनविणाऱ्या सदैव बापदादांच्या समान डबल लाईट फरिश्ता स्वरूपामध्ये स्थित होणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव बाबा आणि सेवा दोन्हीमध्ये बिझी राहणाऱ्या मायाजीत सो विश्वाचे राज्य भाग्यजीत अशा संगमयुगी हिऱ्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. आजचे वरदान आहे, सदैव सेफ्टीच्या स्थानावर राहून निर्भय आणि निश्चिंत राहणारे बापदादांचे दिलतख्त नशीन भव. सदैव सेफ्टीच्या स्थानावर राहून निर्भय आणि निश्चिंत राहणारे बापदादांचे दिलतख्त नशीन भव. स्पष्टीकरण आहे, बापदादांचे दिलतख्त अर्थात हृदय सिंहासन सर्वश्रेष्ठ स्थान आहे. जे सदैव बाबांचे दिलतख्त नशीन राहतात, तेच सेफ राहतात. त्यांच्याजवळ माया येऊ शकत नाही. अशी दिलतख्त नशीन आत्मा निर्भय आहे, निश्चिंत आहे. हे निश्चित आहे, अटल आहे. तर दिलतख्तावर बसा. याच नशेमध्ये राहा की आता मी बापदादांच्या दिलतख्त नशीन आहे आणि अनेक जन्मत राज्य तख्त नशीन बनणार. या आत्मिक नशेमध्ये राहिल्याने दुःखाची लहर येऊ शकणार नाही. स्लोगन आहे, बुद्धीवर कोणत्याही प्रकारचे ओझे नसावे.
तेव्हा म्हणणार डबल लाईट फरिश्ते, बुद्धीवर कोणत्याही प्रकारचे ओझे नसावे, तेव्हा म्हणणार डबल लाईट फरिश्ते. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.